स्वस्त आणि पुण्याजवळ असलेल्या या वॉटर पार्कला तुम्ही गेला आहात का आणि जाणार असाल तर या चुका करू नका. हॅलो गाईज, मी साक्षी आणि आज मी माझ्या फॅमिलीसोबत निघाले वॉटर पार्कला. पुण्यापासून 20 मिनिटाच्या अंतरावर खडकवासला धरणाजवळ हे कृष्णाई वॉटर पार्क आणि रिसॉर्ट आहे. आम्ही गेलो होतो वीकेंडला, त्यामुळे आम्हाला 800 रुपये पर पर्सन तिकीट काढावं लागलं. तुम्ही जाणार असाल तर वीकडेजला जा, तेव्हा गर्दी कमी असेल. तिकीट पण तुम्हाला 700 रुपये पर पर्सन मिळेल. तिकीट काढल्यानंतर तुम्हाला ते बँड देतात. आधी बँड घालायचा. जर तुम्ही तिकीट काढलं असेल तर आवर्जून हे बँड घ्या, दिलं नाही तरी घाला आणि मग आतमध्ये प्रवेश करा. तर हे बघू शकता आमच्या सोबत एवढे सगळे लोक आहेत आणि हे 2 लोक जे फ्री तिकीट मधले हे 2 लोक आहेत. तिथे तुम्हाला रेंटवर कॉस्ट्यूम मिळतील, त्याचे वेगळे चार्जेस घेतात. आणि आम्ही एक चूक केली, ते म्हणजे या ट्यूब असतात ना लहान मुलांसाठी, तिथे 300 रुपयाला मिळतात. बार्गेनिंग करून देत नाहीत. घ्यायचं तर घ्या, नाहीतर नका घेऊ. हेच ट्यूब आपल्याला बाहेर 200 पर्यंत मिळून जातात. हॅलो, कुठे जायचंय? कोणत्या बाजूला जायचंय? कोणत्या बाजूला जायचं खेळायला? पाण्यात जायचंय ह्या बाजूला. असं तुम्ही काय घेतलंय? टायगर घेतलाय? बिबट्या होय. चला जायचं तिकडं. चला सावलीतून चला इकडून. वाव वाव, हे किती सुंदर आहे. इतकं सुंदर आहे. लहान मुलांसाठी खूप स्लाइड्स आहेत, पण अडल्टसाठी राईड्स आहेत त्या काही बंद होत्या. किड्स मधल्या एका पूलचे पाण्याची पातळी आम्हाला कमी वाटली. आणि अशा मोठ्या राईड्स पण तिथे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर हिंमत असेल तर. तिथे आतमध्ये त्यांचे कॅन्टीन आहे, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. बट अगेन खूप जास्त प्राइसेस आहेत आणि त्या मानाने ते तेवढी टेस्टही देत नाहीत.
तर एकंदरीत कसा एक्सपिरियन्स आहे वॉटर पार्कचा? जिरली आमची. चांगली जिरलेली आहे, कारण आता थंडी वाजली. ऊन कमी झाल्यामुळे ना थंडी वाजायला सुरुवात झाली. दिवसभर वॉटर पार्क एन्जॉय केलंय. सई आता खूप दमली आणि झोपली आहे. आता चेंज वगैरे करून आता आम्ही निघालो घरी. मस्त मज्जा आली. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्की या. मी पण सांगेल नक्की या. काही राईड्स बंद होत्या किंवा पाण्याची थोडंसं मला असं कमी वाटत होतं, पण आहेत, छान आहे. लहान मुलांसाठी खेळायला खूप राईड आहे.